नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूयात ठळक बातम्या। भरतनाट्य मंदिराला 58 लाखांचा निधी मंजूर करून धनादेश पाठवण्यात येईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मराठा लाईट इन्फंट्रीचा गौरव करण्यात येणार। पंडित वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वसंतोत्सवात सुरुवात। बँक ऑफ महाराष्ट्रच्या भरीव आर्थिक कामगिरीबाबत बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक A.S. भट्टाचार्य यांची पत्रकार परिषदेत माहिती। महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा समारोप समारंभ संपन्न आणि दर्पण आर्ट गॅलरीमध्ये तैलचित्र आणि जलरंग चित्रांचे प्रदर्शन सुरू। भरतनाट्य मंदिराला 58 लाखांचा निधी मंजूर करून धनादेश पाठवण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला। यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय सामंत, एव्हरेस्ट ग्रुपचे नयनेश शहा, बिमल शहा, स्पर्धेचे संयोजक लक्ष्मीकांत खाबिया, निरंजन डावखरे आदी उपस्थित होते। एकांकिका स्पर्धेत MIT COEच्या विद्यार्थ्यांनी पेज नॉट फाउंड या एकांकिकेसाठी प्रथम पारितोषिक पटकावले। यावेळी बोलताना पवार म्हणाले, आपल्याला कलावंतांविषयी नेहमीच आकर्षण वाटते, मात्र त्यांचे जीवन दिसते तसे नसते। त्यांच्या जीवनात अनेक वाईट प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागते। त्यामुळे या कलाकारांसाठी मदत करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कार्यक्रम आखला जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले। स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे 71,000 रुपयांचे पारितोषिक पेज नॉट फाउंड या एकांकिकेला, तर द्वितीय क्रमांकाचे 51,000 रुपयांचे पारितोषिक औरंगाबादच्या नाट्यरंग संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या नथिंग टू से या एकांकिकेला देण्यात आले। तृतीय क्रमांकाचे 31,000 रुपयांचे पारितोषिक बोरिवली येथील मराठी कलामंचाने सादर केलेल्या पडद्याआड या एकांकिकेला मिळाले। चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक असो व हू लेट द डॉग्स आउट या पुण्यातील BMCC महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकाला विभागून मिळाले, तर 5व्या क्रमांकाचे पारितोषिक ताई व काही खडूंचे तुकडे या एकांकिकेला विभागून देण्यात आले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मराठा लाईट इन्फंट्रीचा गौरव करण्यात येणार आहे। भारतीय सैन्य दलातील अत्यंत धाडसी, पराक्रमी आणि मराठी माणसाचा गौरव असणाऱ्या 6व्या बटालियन मराठा लाईफ इन्फंट्रीचा यंदा 50 वर्ष पूर्ण होत असल्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने इन्फंट्रीतील 60 वीर नारींचा रुपये 25,000 प्रत्येकी साडी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि लष्कराच्या इन्फंट्रीने एकत्रित येऊन केलेला हा पहिलाच कार्यक्रम आहे। हा समारोह शनिवारी दिनांक 29 जानेवारीला रानडे बालक मंदिर मैदानावर होईल। अतिविशिष्ट सेवा व सेना मेडल विजेते मेजर जनरल C.D. सावंत, कर्नल सदानंद साळुंके, माहिती आयुक्त विजय कोवळेकर, डॉक्टर बाबा आढाव, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष तातासाहेब गोडसे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती निवृत्त मेजर जनरल C.D. सावंत आणि ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। औंध मिलिटरी कॅम्पमध्ये सध्या 6 मराठा लाईट इन्फंट्री आहेत। या युनिटची 50 वर्ष 1 फेब्रुवारीला पूर्ण म्हणून ह्या 50 वर्षाचा एक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। 31 तारखेपासून 2 फेब्रुवारी ह्या उत्सवात आमचे जे जे लढाईत मारले गेले किंवा जखमी झाले त्यांच्या वीरपत्नी किंवा वीर माता यांना पण गौरव आलेला आहे। या युनिटच्या 60 वीरपत्नी आणि वीर माता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार। ही माहिती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला पण मिळाला आणि त्याच्यानंतर ह्या ट्रस्टने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम 29 तारखेला होणार आहे आणि त्या कार्यक्रमात या 60 वीर माता आणि वीर पत्नी आहेत त्यांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्येकी 25,000 रुपये साडी, श्रीफळ आणि मानधन हे मिळणार. त्यांना पैसे किती मिळतात ह्याचा प्रश्न नाही, पण गणपती बाप्पाचा हा प्रसाद या 7 वीर माता आणि वीर पत्नींना मिळतो हे महत्त्वाचं सगळ्या पुण्यातल्या लोकांना कळवावं असं वाटतं. आणि ह्या कार्यक्रमानंतर अशी आशा आहे की ह्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा आपल्या मराठा सैनिकांच्या वीर पत्नी किंवा वीर माता त्यांचं नेहमी कौतुक करावं आणि समाजात त्यांना एक वेगळं स्थान मिळावं, हा परिश्रम ही जी ट्रस्ट करते आहे ते वाखाणण्याजोगा आहे. पंडित वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वसंतोत्सवास सुरुवात झाली. मावळतीचा सूर्य, मंदिराचा भव्य देखावा आणि त्यासमोर पारावर अर्पण होत असलेली मंत्रमुग्ध करणारी स्वरसाधना अशा अनोख्या प्रसंगाचे पुणेकर साक्षीदार झाले. शास्त्रीय व लोकसंगीताच्या अवर्णनीय स्वरमैफिलीचे निमित्त होते वसंतोत्सवाचे. महोत्सवाचा पहिला दिवस पंडित विश्वमोहन भट यांच्या मोहनवीणेच्या शास्त्रीय स्वरांनी, मागणीयार लोककला कलाकारांच्या लोकसंगीताने तसेच ज्येष्ठ पार्श्वगायक हरिहरन यांच्या गझल गायिकेने रंगला. खड्या आवाजातील राजस्थानी लोकसंगीताच्या बंदिशींना मिळालेला शास्त्रीय आधार याचा मनमुराद आनंद रसिकांनी लुटला. विशिष्ट ताल धरत रसिकांना खिळवून ठेवणारे खडताल वाद्य व मोहनवीणेची जुगलबंदी रंगली. यावेळी अनवर खान मांगणीयार यांनी गायन केले. त्यांना बरकत खान मांगणीयार, गाझी खान मांगणीयार, फिरोज खान, दरे खान, पंडित विजय घाटे यांनी साथसंगत दिली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या भरीव आर्थिक कामगिरीबाबतची माहिती बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक AS भट्टाचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँक ऑफ महाराष्ट्रने 31 डिसेंबर 2010 अखेर संपलेल्या तिमाहीसाठीचे व नवमाहीसाठीचे आर्थिक कामगिरीचे निष्कर्ष जाहीर केले. बचत ठेवी, कर्ज वितरण, नफा क्षमता अशा सर्व आघाड्यांवर बँकेने भरीव प्रगती केली असून चालू वर्षासाठी व्यवसाय विस्ताराची महत्वाकांक्षी योजना जाहीर केली. डिसेंबर 2010 अखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचा कामकाजी नफा 40.09% वाढून आधीच्या तिमाहीतील 220.27 कोटींवरून 308.57 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर निव्वळ नफा 52.30 कोटींवरून 72.56% वाढून 90.25 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. डिसेंबर 2010 अखेर संपलेल्या नवमाहीत बँकेचा कामकाजी नफा आधीच्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 42.90% वाढून 552.26 कोटींवरून 789.17 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आर्थिक तरतुदींसाठीची रक्कम 251.75 कोटींवरून 528.19 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. निव्वळ नफा आधीच्या वर्षीच्या नवमाहीतील 300.51 कोटी रुपयांवरून 260.98 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे, अशी माहितीही संचालक भट्टाचार्य यांनी दिली. त्याचप्रमाणे मुंबईतील झोपडपट्टीवासियांसाठी एक खास शाखा उघडली जाणार आहे. शेतकऱ्यांना माती परीक्षण अहवालाद्वारे सल्ला सेवा पुरवण्यासाठी पुणे जिल्ह्यात भिगवण येथे माती परीक्षण प्रयोगशाळा उघडली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुण्याच्या सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लबने महापौर चषक कबड्डी स्पर्धेतील महिला गटाचे विजेतेपद पटकावले. सुवर्णयुगने अंतिम लढतीत मुंबई उपनगराच्या ओम नवमहाराष्ट्र संघावर 40-17 असा एकतर्फी विजय नोंदवला. शिवाजीनगर येथील PMC कॉलनीतील कोहिनूर क्रीडा मंडळाच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू दीपिका जोसेफ, सुमती पुजारी, किशोरी कोळेकर यासारख्या अनुभवी खेळाडूंमुळे अंतिम फेरीत सुवर्णयुगचे स्पर्धे जड होते. ते सामना सुरू झाल्यावर पाहण्यासही मिळाले. या एकतर्फी सामन्याच्या मध्यंतरालाच सुवर्णयुगने 25-8 अशी मोठी आघाडी घेतली होती.
अखेरच्या टप्प्यात ओम नवमहाराष्ट्र संघाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र किशोरी, दीपिका यांच्या खोलवर चढाया आणि सोनाली इंगळे आणि सुमती यांच्या अचूक पकडींच्या जोरावर सुवर्णयुगने अगदी सहज विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ओम नवमहाराष्ट्रकडून प्रमोदिनी चव्हाण आणि अश्विनी महाडिक यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पुरुष गटात पुण्याच्या गुरुनाम संघाने जेतेपद पटकावले. अनिल चपराणाच्या खोलवर चढाया आणि सचिन कुमारच्या अचूक पकडींच्या जोरावर गुरुनाम संघाने अंतिम लढतीत साई स्पोर्ट्स क्लबचा 28-10 असा सहज पराभव केला. प्रत्येक कलाकाराचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो व सौंदर्य टिपण्याची पद्धत वेगळी असते. त्याचप्रमाणे रंगचित्र रूपाने कॅनव्हासवर कुंचल्याच्या माध्यमातून उतरतात. शैला लिमये, देवयानी नलावडे व गंगाराम मच्छा या तिन्ही कलाकारांना रंगाची चांगली समज आहे हे त्यांच्या चित्रांवरून समजते, असे मत प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केले. बँक कर्मचारी संघटना व इंटकच्या एकेकाळच्या धडाडीच्या कार्यकर्त्या शैला लिमये, देवयानी नलावडे व स्टेट बँक ऑफ इंडियातील शाखा व्यवस्थापक गंगादास मच्छे यांच्या तैलचित्रांचे व जलरंगातील चित्रांचे या प्रदर्शनाचे उद्घाटन रवी परांजपे यांनी केले. यावेळी प्रसिद्ध सतारवादक उस्ताद उस्मान खां साहेब विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सेनापती बापट रस्त्यावरील दर्पण आर्ट गॅलरी कलाछाया येथे गुरुवार दिनांक 20 जानेवारी पासून हे प्रदर्शन सुरू झाले असून मंगळवार दिनांक 25 जानेवारी पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. देवयानी नलावडे आणि गंगाधर मच्छा तिघांचं मिळून आमचं इथे दर्पण आर्ट गॅलरीमध्ये एक्झिबिशन आहे. एक्झिबिशन माझं तर पहिलंच एक्झिबिशन आहे आणि इन्स्पायर मला माझी मैत्रीण देवयानी नलावडे, मैत्रीण आणि गाईड माझी पेंटिंगच्या ह्याच्यातली, तिने केलं, तिच्यामुळे मी करू शकले हे. आणि जे काही डोनेशन्स येणार आहेत, माझ्या पेंटिंगमधनं जे काही पैसे येणार आहेत ते सगळे माझी मैत्रीण चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमासाठी जाणार आहेत. आणि देवयानी नलावडेचे जे काही पैसे येणार आहेत पेंटिंग्समधनं ते सिंधुताई सकपाळांच्या ट्रस्टला जाणार आहेत. एकंदर साधारण प्रत्येकाची 20 ते 22 पेंटिंग्स आहेत इकडे.